नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आलो आहोत आपल्या शेतामध्ये, जिथे ऊसाच्या पिकामध्ये घेतलेला कांदा आता काढणीसाठी पूर्णपणे तयार झाला आहे। आणि सध्या तुम्ही पाहत आहात, आपल्या शेतात बाया कांदा काढण्याचं काम करत आहेत। मित्रांनो, हा जो क्षण असतो ना कांदा काढणीचा, तो प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। कारण याच वेळी आपल्याला आपल्या मेहनतीचं खरं फळ दिसायला सुरुवात होते। अनेक महिन्यांची मेहनत, पाणी, खत, काळजी यानंतर आज हा कांदा जमिनीतून बाहेर येतोय। आता तुम्ही पाहू शकता, बाया अगदी हळूवारपणे कांदा काढत आहेत। जमिनीतून कांदा बाहेर काढताना खूप काळजी घ्यावी लागते। जर जोरात ओढला तर कांद्याची मुळे तुटू शकतात किंवा कांदा जखमी होऊ शकतो। त्यामुळे अनुभव असलेल्या बाया हे काम खूप नीट आणि सावधपणे करतात। सध्या या शेतात फक्त काढणीचं काम सुरू आहे। अजून कांदा गोळा केलेला नाही। प्रत्येक कांदा जमिनीतून काढून तसाच शेतातच ठेवला जातो आहे। यामागचं कारण म्हणजे आधी संपूर्ण शेतातील कांदा काढून घ्यायचा, त्यानंतरच पुढचं काम म्हणजे गोळा करणं आणि सुकवणूक केली जाते। मित्रांनो, ऊसामध्ये कांदा घेणं ही एक चांगली पद्धत आहे। कारण ऊसाचं पीक मोठं असतं आणि त्यामध्ये जागा वापरून आपण कांदा घेतो। त्यामुळे एकाच शेतातून दोन उत्पन्न मिळतं। हीच गोष्ट शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते। आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ऊसाच्या रांगांमध्येच कांदा लावलेला होता आणि आज त्याच रांगांमधून बाया कांदा काढत आहेत। काम जरी साधं वाटत असलं तरी त्यामध्ये खूप मेहनत आहे। उन्हात काम करणं, वाकून कांदा काढणं हे सगळं खूप कष्टाचं काम आहे। कांदा काढताना योग्य वेळ निवडणं खूप महत्त्वाचं असतं। जेव्हा कांद्याची पानं वाळायला लागतात आणि खाली झुकतात, तेव्हा तो काढणीसाठी तयार झालेला असतो। अशा वेळी काढणी केली तर उत्पादन चांगलं मिळतं। सध्या तुम्ही पाहत आहात, शेतात एकसारखं काम सुरू आहे। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कांदा काढत आहे। कुठेही घाई नाही, पण काम मात्र सतत सुरू आहे। कारण शेतातलं काम वेळेत पूर्ण करणं खूप गरजेचं असतं। मित्रांनो, शेतात काम करताना प्रत्येक टप्पा महत्त्वाचा असतो। काढणी हा त्यातील एक मोठा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त काढणीचा टप्पा पाहत आहोत। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा गोळा करणं, सुकवणं आणि मार्केटला कसा पाठवतो हेही पाहणार आहोत। तुम्ही जर शेती करत असाल किंवा शेतीविषयी माहिती घ्यायला आवडत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की उपयोगी ठरेल। कारण इथं आपण प्रत्यक्ष शेतातलं काम दाखवत आहोत। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। त्याला काळजी वाटते त्याला जाऊन मध्ये थांबायचं लागते भावाला पाठवावं लागते। निघत नाही कशी निघते 4-5